नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी। खांद्यावरील उंचावलेला भगवा पताका, ज्ञानोबा तुकारामांचा अखंड जयघोष आणि उरी सावळ्या विठुरायाची आस अशा द्विगुणित आनंदात लाखो वैष्णवजन आळंदीहून पंढरपूरकडे आषाढी वारीसाठी आता मार्गस्थ झालेत। यावेळी आळंदी शहरातील ग्रामस्थ भाविक आपल्या लाडक्या माऊलींना निरोप देण्यासाठी थोरल्या पादुकांपर्यंत आले होते। तिथे आरती झाल्यानंतर माऊलींचा रथ पंढरीच्या दिशेने पुढे मार्गस्थ झाला। पंढरीकडे निघालेली माऊली आता तब्बल 33 दिवसांनी भेटणार, यामुळे ओलावलेल्या नयनांच्या कडा पुसत जड अंतकरणाने आळंदीकरांनी माऊलींना पुढील प्रवासासाठी निरोप दिला। आळंदी येथे गुरुवारी दिनांक 19 रोजी रात्री 11:15 दरम्यान संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा माऊलींच्या जयघोषात प्रस्थान सोहळा पार पडला। श्रींच्या पालखीने मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून महाद्वारातून बाहेर प्रदक्षिणा मार्गे भराव रस्ता, भैरवनाथ चौक, हजेरी मारुती, सावडी चौक, महाद्वार चौकातून दर्शन मंडप, आजोळखरी मुक्कामी पोहोचली। शुक्रवारी दिनांक 20 रोजी दर्शन मंडपात आजोळखरी माऊलींच्या अश्वांनी माऊलींचे 6:45 दरम्यान दर्शन घेतलं। त्यानंतर पालखी पालिका चौकापर्यंत खांद्यावर आणण्यात आली। श्रींच्या पालखीने श्रींच्या रथातून सकाळी 7:15 दरम्यान माऊलींच्या जयघोषात पुण्याकडे प्रस्थान केलं। खांद्यावर पताका, महिलांच्या डोईवर तुळशी वृंदावन, टाळ मृदुंगाच्या गजरात, हरिनामाच्या विठ्ठलाच्या जयघोषात वारकरी दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली असून सर्वत्र भक्तिमय वातावरण झालंय। नगर परिषदेच्या वतीनं पालिका चौकात श्रींच्या पालखीवर पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात आली। दरम्यानच्या काळात सकाळपासून मोठ्या संख्येनं भाविक दिंड्यांसह बाहेर पडत होते। दिंड्यांचे ट्रक मध्यरात्री तर काही पहाटेच्या वेळी पुण्याच्या दिशेने सोडण्यात आले। दरम्यान आजोळखरातून पालखी बाहेर आल्यानंतर ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव आणि रांगोळ्यांच्या पायघड्या करण्यात आल्या। सर्वच चौक आळंदीकर ग्रामस्थांनी खचाखच भरून गेले होते। पालिका चौक, जुना पूल, देहू फाटा परिसरात आळंदीकर ग्रामस्थ सोहळा पाहण्यासाठी जमले होते। एकामागून एक दिंड्या खांद्यावर भगव्या पताका घेऊन टाळ मृदुंगाच्या निनादात विठू नामाचा गजर करत पंढरीकडे निघाल्या, तर दुसरीकडे पालखीने इंद्रायणीवरील पूल ओलांडला। पंढरीकडे निघालेले माऊली आता तब्बल 33 दिवसांनी भेटणार, यामुळे आळंदीकरांचे अंतकरण जड झाले होते। वारकऱ्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी पाणी, बिस्किटे, पोहे, शिरा, भात, राजगिरा लाडू, चिक्कीचे वाटप करण्यात आले होते। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या निमित्तानं आळंदीत असलेल्या वारकरी भाविकांसाठी शिवसेना आळंदी शहर शाखेच्या वतीनं भक्तिमय सेवेचा उपक्रम राबवण्यात आला। काही संस्थांनी मोफत पाण्याच्या बाटल्या तसंच खाद्यपदार्थांचं वाटप केलं। श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान ठेवल्यानंतर शुक्रवारी 20 जून 2025 रोजी दोन्ही पालख्या पुण्याकडे रवाना झाल्या। या दरम्यान पालखी मार्गामध्ये खूप कचरा जमा होत असतो, मात्र संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून दोन्ही पालखी मार्गावर सकाळी 11 वाजल्यापासून स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। जसजशा पालख्या पुढे सरकत होत्या तसतसे मिशनचे सेवेदार पालखी मार्गाची स्वच्छता करत होते। चासकमान धरणालगत असलेल्या वाडा रस्त्यावरून जाणाऱ्या प्रमुख मार्गावरील दिवसभरात होत असलेल्या जोरदार पावसाच्या सरींनी गुंडाळवाडी येथील ओढ्यावरील पुलावरून दिवसभरात 6 वेळा पुराचे पाणी गेले असल्याचं स्थानिकांनी कळवलं आहे। यामुळे वाहतूक विस्कळीत होत असल्याचे स्थानिक रहिवासी चंद्रकांत भोर यांनी कळवले आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस होत आहे। मावळ परिसरात धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसाने इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे। गुरुवारपासून आळंदी येथील भक्ती सोपान पूल पाण्याखाली गेला आहे। भक्त पुंडलिक मंदिरात पाणी शिरले असून तेथील दगडी घाट पाण्याखाली गेला आहे। भागीरथी त्रिवेणी कुंड पाण्याखाली असून त्यावरील दगडी घाटावर पाणी आले आहे। भक्ती सोपान पुलाचे काही रेलिंग पडून पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेले आहेत। पाण्याची पातळी वाढल्याने नागरिकांना इंद्रायणी घाट परिसरात येण्यास बंदी आहे। वडिवळे धरणातील पाणी सोडल्याने आळंदीत इंद्रायणी नदीला पूर आला आहे। इंद्रायणी नदीच्या काठावरील भक्त पुंडलिकाच्या मंदिरात पाणी शिरले आहे, तर इंद्रायणीच्या दोन्ही घाटावर देखील पाणी शिरले आहे। मावळ भागात मागील काही दिवसांपासून पाऊस पडत आहे, त्यामुळे आंध्रा, जाधववाडी, वडिवळे या धरणांमध्ये आता पाण्याचा साठा वाढला आहे। आता वडिवळे धरणाच्या सांडव्यावरून धरणाच्या पायथ्याला असलेल्या कुंडलिका नदीमध्ये विसर्ग सुरू केला आहे। कुंडलिका नदी पुढे कामशेत येथे इंद्रायणीला मिळत आहे। परिणामी मागील 2 दिवस इंद्रायणीला पूर आला होता। पुरामुळे भक्ती सोपान पुलाचे नुकसान झाले आहे।
आळंदी इंद्रायणी नदीवरील जुन्या बंधाऱ्याजवळील लोखंडी रेलिंग खालील भर पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्याने ते धोकादायक झाले आहेत। तसेच बंधाऱ्याजवळील रस्त्याचा काहीसा भाग वाहून गेला असल्याने धोका निर्माण झाला आहे। मागील काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने खेड तालुक्यातील धरणांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ होऊ लागली आहे। खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात सध्या 27.76% पाणीसाठा झाला आहे। गतवर्षीच्या तुलनेत सदरचा पाणीसाठा तब्बल दुपटीहून अधिक आहे। कडूस येथील ढमाले शिवार शेळके वस्ती परिसरात बिबट्याचा दिवसेंदिवस वावर वाढत चालला आहे। संध्याकाळी एकामागोमाग एक 2 बिबटे रस्ता ओलांडताना आढळून आले। त्यामधील एक बिबट्या शेळके वस्तीमधील एका घरात घुसला असल्याचे काही तरुणांनी सांगितले। या घटनेमुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे। काही तरुणांनी बिबट्याचा व्हिडिओ सोशल माध्यमात टाकल्याने नागरिकांत दहशत पसरली असून वन विभागाने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे। गुरुवारी दिवसभर संततधार पावसाने हजेरी लावली। त्यानंतर शुक्रवारी 20 जून रोजी अनेक भागात पावसाने उघडीप दिली। काही भागात मात्र ऊन पावसाचा खेळ रंगल्याने इंद्रधनुष आकाशात प्रकट झाल्याचे विलोभनीय दृश्य पाहावयास मिळाले। खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील सह्याद्रीच्या डोंगर रांगासह भीमाशंकर अभयारण्य परिसरात धुक्यासह डोंगरावर ढग उतरू लागल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे। भरधाव वेगातील दुचाकीने पाठीमागून धडक देत एका महिलेसह त्यांच्या सासूला गंभीर दुखापत केली। ही घटना गुरुवारी दिनांक 19 जून रोजी मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील आळंदी येथे घडली। भावना निकम वय वर्ष 24 राहणार आळंदी असे जखमी झालेल्या महिलेचे नाव असून त्यांनी याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी MH14 LH 8007 या दुचाकीवरील अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। फिर्यादी महिला आणि त्यांची सासू रस्त्याने पायी चालल्या होत्या। त्या PCS चौक आळंदी येथे आल्या असता भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली। फिर्यादी व त्यांच्या सासूला यामध्ये गंभीर दुखापत झाली। खेड तालुक्यातील मोहकल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनीता भागवत यांची फेरनिवड झाली आहे। 3 अपत्ये असल्याच्या कारणाने मोहकल ग्रामस्थ पूजा महादेव रणपिसे यांनी पंचायत समिती जिल्हाधिकारी यांच्याकडे सुनीता भागवत यांच्या विरोधात अपील केले होते। सदरचे अपील पंचायत समिती आणि जिल्हाधिकारी यांनी मान्य केले। त्यावर सुनीता भागवत यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। त्यानुसार अपीलास स्थगिती मिळाली आहे। त्यामुळे मोहकल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुन्हा सुनीता उर्फ अश्विनी भागवत यांची फेरनियुक्ती झाली आहे। कान्हेवाडी बुद्रुक गावचे सरपंच BD कोबल यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंचपदी एकमेव अर्ज आल्याने उर्मिला रुके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। गुरुवारी दिनांक 19 जून 2025 रोजी माऊली प्रस्थान होते। आळंदीलगत चरोली बुद्रुक पठारे मळा या ठिकाणी एक मोर जखमी अवस्थेत मिळून आला। प्राणीमित्रांनी या जखमी मोराला जीवदान दिले। खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात गुरे जखमी झाल्याचे स्थानिकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे। नमस्कार, मी सरपंच शरद मल्हारी मोहिते बोलतोय, ग्रामपंचायत पिंपळगाव खेड। आज आपल्या गावामध्ये संकेत सुरेश दौंडकर दिनामूर्ती यांच्या गायीवरती बिबट्याने हल्ला केला असून सर्व ग्रामस्थांनी आपापली काळजी घ्यावी व बिबट्या कुणाच्या निदर्शनास आल्यास ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा ही विनंती। आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष 2025 निमित्त मुंबई येथे आयोजित केलेल्या सहकारातून समृद्धी या कार्यक्रमामध्ये खेड तालुक्यातील सिल्कबेरी फेडचे संचालक विजय गारगोटे यांचा सन्मान करण्यात आला। शुक्रवार दिनांक 20 जून 2025 रोजी केंद्रीय गृहमंत्री तसेच सहकार मंत्री अमित शहा तसेच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत निधीच्या चेकचे वाटप करून सिल्कबेरी फेड तालुका खेड यांचे संचालक विजय गारगोटे यांना सन्मानित करण्यात आले। पंतप्रधान धरती आबा जनभागीदारी अभियान पंधरवडा सर्व शासकीय आश्रमशाळांमधून राबवण्यात येत असून आंबोली परिसरातील कोहिंडे येथील शासकीय आश्रमशाळेत अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले। खेड तालुका पंचायत समितीच्या इमारतीवरून राजकीय रणकंदन झाल्याचे चित्र खेड तालुक्याने पाहिले। त्यामुळे रद्द झालेली इमारत सत्ता पालटानंतर पुन्हा त्याच जागेवर उभी राहत आहे। तब्बल 5 कोटी रुपये खर्चाच्या या इमारतीच्या कामाच्या दर्जाबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। अनेक ठिकाणी नव्याने तयार करण्यात येत असलेल्या अंतर्गत भिंतींना पाणी मारणे व अन्य अनेक बाबींकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे स्थानिक ज्येष्ठ पत्रकार एकनाथ सांडभोर यांनी सांगितले आहे। नवीन
इमारतीचं बांधकाम पाहायला आलेलो आहे, आम्ही सगळे पत्रकार आहे. पण इथं कधी पाणीच मारत नाही बांधकामावरती. इथं मागच मी राहायला आहे, मला तिथून सतत दिसतं की पाणीच नाही मारत. यांच्याकडे मुळात पाणीच नाही, पाण्याचा स्टॉक नाही. पाण्याची टाकी समोर पाहते निळी पालथी पडलेली, पाणी स्टॉक कुठं करणार, पाणी कधी मारणार. बऱ्याच वेळा लाईट नसते, काही यंत्र नाही. इथं घरचं मोठं जनरेटर पाहिजे, पाण्याचा भरपूर स्टॉक पाहिजे. टँकर खाली होता रे बाहेर, टँकर येतच कधीच टँकर येत नाही, काय नाही. आणि अधिकाऱ्यांचं, सरकारी अधिकाऱ्यांचं टोटल दुर्लक्ष आहे बांधकामावरती. एवढं मोठं बांधकाम शासन म्हणतं की 10 कोटीची इमारत दिली खेडला, त्या ज्यांनी मंजूर करून आले ते कधी व्हिजिट करत नाही, काही नाही. आणि आपण फक्त बाहेर राहायचं नागरिकांनी की काम चाललंय काम चाललंय. पण ह्या का आज जर काम झालं ते इमारत 25 वर्ष पण टिकणार नाही. आतून पहा तुम्ही कसं सगळ्या भिंती कोरड्या वगैरे दिसतात. इथं काय कोणाचं लक्ष नाही, काय नाही. कॉन्ट्रॅक्टर कधी येत नाही, त्यांनी ठेके दिलेत दुसऱ्यांना वाकड्या तिकडे. आणि त्यामुळं हे सगळं अवघड आहे सरकारी कामाचं. शासनाचं लक्ष नाही, शासनाच्या अधिकाऱ्यांचं नाही, पदाधिकारी नाही. त्यामुळे खेड तालुक्यातील भामा आसखेड धरण परिसरातील शिवे ते ग्रामपंचायतीकडे सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्त्याचे काम पूर्ण होऊन 2 वर्षे उलटले आहेत. मात्र कामाच्या बिलापोटीची रक्कम सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या अर्थपूर्ण मागणी पूर्ण न केल्याने रखडून ठेवल्याचा आरोप संबंधित ठेकेदाराने केलाय. याबाबत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे यांनी कामाचे बिल अदा करण्याबाबत आदेश दिले, तर गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी ठेकेदार रमेश येळवंडे यांना बिल देण्याचे लेखी आदेश देऊनही ग्रामविकास अधिकारी उल्हास कोरडे यांनी वरिष्ठांच्या आदेशाला चक्क केराची टोपली दाखवली. संबंधित सरपंच आणि दुसऱ्या तालुक्यातून निलंबित होऊन खेड तालुक्यात आलेले ग्रामविकास अधिकारी उल्हास कोरडे यांच्या कामांची दप्तर तपासणी करून कारवाई करण्याची मागणी ठेकेदार रमेश येळवंडे यांनी केली आहे. आपल्या जीविताला काही झाल्यास संबंधित सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी जबाबदार असतील असंही त्यांनी सांगितले आहे. याबाबत संबंधित सरपंच आणि ग्रामसेवक यांची बाजू मात्र समजू शकली नाही. दरम्यान खेड तालुक्यात अनेक कामे शासनाकडून सुरू असली तरी ठेकेदार अधिकाऱ्यांना हाताशी धरून कामे निकृष्ट दर्जाची करत असल्याचा आरोप होत आहे. अनेक घटनांमध्ये पदाधिकारी अपेक्षा ठेवतात, त्यामुळे कामे निकृष्ट होतात, तर अनेकदा ठेकेदार मंडळीस पदाधिकारी आणि अधिकारी यांचे हात ओले करून निकृष्ट करत असल्याच्या घटना देखील पाहायला मिळतात. रेटवडी तालुका खेड येथे कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले. नायफड तालुका खेड येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शालेय वस्तू वाटप करण्यात आले. चाकण शिक्रापूर महामार्गावर शुक्रवारी 20 जून रोजी वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या. दत्तवाडी तालुका खेड भागात लागलेल्या वाहनांच्या रांगांनी प्रवाशी आणि वाहन चालक त्रस्त झाले होते. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.